वर्ल्ड ऑफ वुमनतर्फे सोलापूर उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात पाणपोई सावलीसाठी जाळीची व्यवस्था करण्यात आली आहे। सोलापुरातील कुंकुबाई नेत्र रुग्णालय इथं असलेल्या उत्तर तहसील कार्यालयात DBTसाठी येणाऱ्या विधवा घटस्फोटित परित्यक्त्या दिव्यांग महिलांसाठी सोलापुरातील सामाजिक संस्था WOW अर्थात वर्ल्ड ऑफ वुमेन्सतर्फे कडक उन्हाळ्यात सावली आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली असून संबंधित पाणपोईचं उद्घाटन महिला व बालकल्याण विभागाचे विभागीय आयुक्त माने यांच्या हस्ते वावच्या अध्यक्षा विद्या लोलगे, सचिव मार्ता आसादे, सहसचिवा शोभा गायकवाड, कार्याध्यक्षा यशोदा सोनवडे यांच्यासह लता ढेरे, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील, गीता मुळे, सरोजिनी जाधव, मीना जाधव, प्रमिला जाधव, आशा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी नोंदणीसाठी आलेल्या अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या। रोज DBT गव्हर्नमेंट जे DBT करत आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, त्यासाठी डॉक्युमेंट्स गोळा करायला, कॉम्प्युटरमध्ये नोंदणी करायला रोज कमीत कमी 400 ते 500 महिला इथं गर्दी करतात। काही महिला वेळेअभावी निघून सुद्धा जातात आणि एका महिलेला कॉम्प्युटरमध्ये तिच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करण्यासाठी 3 ते 4 मिनिट एवढा वेळ लागतो। त्याच्यात कुणीच काही करू शकत नाही, पण तोपर्यंत एवढ्या सगळ्या महिला उन्हातानात उभा राहतात। ऊन वाढत आहे, 44 ते 45 डिग्री सोलापूरमध्ये ऊन आहे आणि त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना उन्हातानात सावलीची व्यवस्था नाही। यासाठी वर्ल्ड ऑफ वुमन ही जी सामाजिक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे, ही फक्त विधवा आणि घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिलांसाठी काम करते। या संस्थेच्या वतीने आज इथे सर्व महिलांसाठी उपस्थित आणि ज्या रोज येणाऱ्या महिला आहेत, बेनिफिशियरी महिला, त्यांच्यासाठी शॅडोची व्यवस्था केलेली आहे। त्यांना सावलीत उभं राहायला मिळावं म्हणून आज आम्ही नेट शॅडो लावलेली आहे। तसेच त्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून रोज थंडगार पाण्याचे 20 जार आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत। संजय गांधी निराधाराचे पैसे 4 महिने गेले 4 महिन्यापासून मिळाले नाही। रोज इथं महिला मंडळ उन्हात येऊन बसून जातो, पाणी असतं किंवा नसतं, पण आज मी विद्या लोलगे मॅडमनी पाण्याची, नाश्त्याची सावली केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।